34 वर्ष नवीन सेवा ग्रामस्थांना जो न्याय मिळाला नाही, तो न्याय मिळावा म्हणून आज या ठिकाणी आम्ही उपोषणाचा हत्यार उपसलेला आहे. अधिवेशन चालू आहे. अधिवेशनाच्या माध्यमातून आपण अधिवेशनामध्ये सरकारचे खऱ्या अर्थानं कान उघडण्याचं काम आपण करणार आहे. आणि आम्हाला असं कुठलाही राजकीय हेतूने हे काय आमचं आंदोलन उपोषण होणार नाही. 37 वर्ष न्याय न मिळाल्यामुळे आम्हाला राहण्यासाठी जागा नाही, आणि जर ही जागा अशी मिळत नसेल तर आम्हाला उपोषणाचा हत्यार उपसावं लागेल. पण दुर्दैव अशी परिस्थिती आहे की आज महाराष्ट्र शासनाचं डिपार्टमेंट सिडको आहे, महाराष्ट्र शासनचं पुनर्वसन खातं आहे. जेएनपीटी चर्चेला तयार असताना सुद्धा 2-2, 3-3 वेळा जेएनपीटीने सिडकोला पत्र दिले, तरी सुद्धा सिडको बैठकीला तयार होत नाही. आणि त्यामुळे आम्हाला ही आज भूमिका या ठिकाणी मांडावी लागली आहे. ही भूमिका मांडत असताना प्रत्येक नागरिकाला त्रास होईल. आज पाऊस पडतोय आणि पावसामध्ये आम्हाला उपोषण करावं लागेल. पण दुर्दैवानं संक्रमण शिबिरामध्ये राहण्यापेक्षा या ठिकाणी आम्ही बसून जरी पावसामध्ये आम्हाला काय भिजावं लागलं, काही आम्हाला त्रास झाला तरी ते आमची त्रास सहन करण्याची आता आमची तयारी आहे. आम्हाला एवढीच विनंती आहे की 37 वर्ष आम्हाला जो न्याय मिळाला नाही, तो न्याय आपल्या माध्यमातून आम्हाला मिळावा, या विचारानं आम्ही आज या ठिकाणी सर्व मनाचं तयारीने आले. आणि आमची विनंती आहे, पत्रकार परिषदेमध्ये आपण सरकारला काय इशारा द्याल? या पत्रकार परिषदेमध्ये सरकारकडे आमची मागणी राहणार आहे की आमचं पुनर्वसन अपुरं राहिलेलं पुनर्वसन पूर्ण करा. आणि ते पुनर्वसन पूर्ण होण्यासाठी जर एखादं सरकारी प्रशासन जर या ठिकाणी तयार नसेल तर मग सरकारचा आम्ही निषेध करण्यासाठी या ठिकाणी येणार नाही. तर आमचा न्याय मिळावा, आम्हाला न्याय हक्क मिळावा म्हणून आम्ही या ठिकाणी बसण्याची आम्ही तयारीमध्ये उद्या येणार. 30 वर्ष झाली देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लावण्यासाठी कोर्टच्या स्थापनेसाठी आमचा मूळ शेवा गावाचं विस्थापन हे बोकडविरा सर्वे नंबर 112 येथे करण्यात आलं. परंतु 36 वर्ष झाले आम्हाला 33.6 हेक्टर ही जमीन मंजूर करून सुद्धा आमचं गाव फक्त 10 हेक्टर मध्ये बसवण्यात आलं. आमची फक्त एवढीच मागणी आहे की आमच्या गावकऱ्यांना, माझ्या ग्रामस्थांना न्याय मिळाला पाहिजे आणि आमची जी हक्काची जमीन आहे ती आम्हाला मिळाली पाहिजे. नाहीतर मग आम्हाला उपोषणाशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही. सरकार लाडकी बहीण योजना काढते पण तुमच्याकडे मात्र लक्ष देत नाही, त्याच्यावर काय करतात? आमची तर सर्वांची तीच इच्छा आहे की आम्हाला खात्यात 1500 रुपये महिन्याला येण्यापेक्षा आमच्या हक्काची जमीन मिळाली तर आमचं कुटुंब खूप सुखाने नांदेल. कारण की एका कुटुंबात आम्हाला 7-7 परिवार राहायचं लागतंय, ते नाही शक्य होत. अनेक आंदोलनं, मोर्चे, उपोषणं झाली पण आम्हाला कधीच न्याय नाही मिळाला. परंतु यासाठी आम्ही तर आज मंत्रालयासमोर उपोषण करणार की जेणेकरून आमची आवाज आहे तो सरकारपर्यंत पोहोचेल आणि तुमच्या माध्यमातूनच ते पोहोचेल.